मंत्रालयाची पहिली पायरी चढल्यानंतर समोर जी प्रशस्त छत्रपती शिवरायांची प्रतिमा दिसते तिच्या खाली लिहिलंय की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, त्या जाणत्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पाला वंदन करून अगदी इथे या मॅचला इथे सुरुवात करूयात. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा बघता बहु तोषवी. चला बॅट्समन विजय कडव आणि त्याचा साथीदार सध्या क्रीडांगणावरती दाखल होत असताना रोहाचे हे 2 धुरंधर सध्या प्रथम फलंदाजी करण्याकरता. आणि हेमंत सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आता तर वाऱ्याचा वेग देखील देयर इज वाइंड फ्लो. सो हे एक जमेची बाजू त्या वाऱ्याचा उपयोग खेळाडू कसे करून घेत आहेत त्याच्यावर देखील बरीचशी दारमदार इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय सातमकरला तुम्ही पाहताय इन ऍक्शन. त्याखेरीज विजय कडव आणखीन एक धुरंधर आणि बॉलिंग मार्कवर नो डाऊट मिस्टर कमलेश चव्हाण या संघाचा प्रमुख अस्त्र. अगदी गोलंदाजी करता सालाबाद प्रमाणे यंदा देखील तो ताकद लावताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. याच साठी केला होता अट्टाहास की हा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि त्या शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा इथे येऊन पोहोचली आहे स्वप्ननगरी मुंबापुरीमध्ये. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्या महाराष्ट्राचं आर्थिक तथा वित्तीय केंद्र जर कोणतं आहे तर हेच मुंबई आणि ही मुंबापुरी असं म्हणतात. इथे येणाऱ्या या स्वप्ननगरीत येणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याला प्रत्येक चाकरमान्यानं त्याचं शौर्य किंवा त्याची मेहनत दाखवल्यानंतर ही मुंबापुरी काही ना काही देत असते. त्याच मुंबईच्या ऐतिहासिक अशा मातीमध्ये ही स्पर्धा आपण खेळवतोय. चला मॅचला इथे सुरुवात होते. इट्स अ हाय व्होल्टेज मॅच इन बिटवीन 2 टीम्स. रोहा रायझिंग रेंजर्स अँड वर्सेस टीम इकॉनॉमिक्स योद्धा. अगदी दोघांच्या नावामध्येच संघर्ष आहे. एक रेंजर्स आहेत तर एक योद्धा आहेत आणि डेफिनेटली चांगलं क्रिकेट 2 टप्प्यामध्ये त्यांनी दाखवलं. पंचांकडनं ऑफिशियली सिग्नल आलाय, अगदी फ्लॅग देखील दाखवला गेलाय आणि मॅचला इथे होती सुरुवात. अगदी सुरुवातीलाच पहिलं षटक कमलेश चव्हाण इकॉनॉमिक्स एक्सप्रेस सज्ज होतीये पहिलं षटक हाताळण्याकरता. त्याच्या विपक्षात रोहाच्या मातीतला धान्या वाघ सध्या क्रीडांगणावरती आहे. विजय कडव ज्याचं नाव आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा अक्षरशः खोदून काढलाय. इट्स अ टो क्रशर, इट्स अ परफेक्ट यॉर्कर असं कदम साहेब आपण म्हणतो ना. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींचा सन्मान झाला. एक भारतरत्न डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. त्या परफेक्ट यॉर्करला अगदी परफेक्ट निभावलं विजय कडवनं. संयम फार महत्वाचा आहे. इट्स अ सेन्सिबल क्रिकेट आणि मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट इज द गेम ऑफ अन इमोशन्स. हा एक भावनेचा खेळ आहे. अनेक जणांना या क्रीडांगणाच्या आतमध्ये रडताना देखील आपण पाहिलं. निश्चितच त्याच क्रीडा स्पर्धेकरता अगदी अनेक मातब्बर खेळाडू इथे एकमेकांच्या विपक्षात झुंजत आहेत. मोठी लढत आहे, डेफिनेटली मोठी लढत आहे. एका बाजूला रोहा, एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा. बॉल तयार, ओव्हर द विकेट, फटका पूल केलाय, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिला ब्रेक थ्रू मिस्टर संजय सातमकर हॅज टू डिपार्ट. विकेट नंबर 1 गोज डाऊन. रोहा रायझिंग रेंजर्स इथे सापडतीये संकटांच्या भोवऱ्यात. बॅट्समन आउट. लॉंगॉन मध्ये व्यावसायिक खेळाडू सुनील उभा होता. त्यांना इकॉनॉमिक्स योद्धा करता चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. किरण सर खरं तर मी आता आवर्जून सांगेन की वाऱ्याचा फ्लो जो आहे त्याचा युटिलायझेशन जो खेळाडू चांगलं करेल तोच खेळाडू इथे यशस्वी ठरणार आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणतो ना जिथं वारा तिथंच मारा, परंतु आता वाऱ्याच्या विरोधात हा फटका खेचला होता. त्यामुळे डेफिनेटली अनसक्सेसफुल स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉलर सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. कमलेश चव्हाणला तुम्ही इन ऍक्शन पाहतायत. फलंदाजी करता अपर एंडवर पद्मज. हलक्या हाताने पहा, प्रॉपर मेरिट नुसार गोलंदाजी करतोय. क्रिकेट विश्वातले 2 अस्त्र म्हणजे जसं आपण म्हणतो ना की सुदर्शन युटिलाइज केल्यानंतर शेवटची स्टेप काय, तर मग जेव्हा जेव्हा युद्ध झाली तेव्हा तेव्हा राफेल वापरला गेला. कदाचित तसे टेनिस बॉल क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट असू द्यात, तिथे तुम्ही गुडलेन स्पॉटवर हे तुमचं पहिलं अस्त्र आहे
आणि दुसरं अस्त्र तुमचं फुलर लेन डिलिव्हरी किंवा ब्लॉक होलमध्ये ज्या पद्धतीने यॉर्कर पद्धतीने जी गोलंदाजी आपण करतो, तर त्या मेरिटनुसार सध्या कमलेश चव्हाण गोलंदाजी करतायत. मोठा थ्रिलर आहे, फार मोठी धुमश्चक्री सध्या मैदानाच्या आतमध्ये. रोहा रायगडातील छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीतील हे सगळे धुरंधर आणि त्याच्या विपक्षामध्ये ॲक्वानॉमिक्स योद्धा. राऊंड डिस्टन्स आलाय, कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय गोलंदाजानं. पेस व्हॅरिएशन इज द मस्ट इम्पॉर्टंट आणि ते डेफिनेटली करतायत. अगदी निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. टीमची टोटल फक्त 2 या आकड्यावरती आहे. ऐतिहासिक भारतानं ज्या दिवशी इतिहास घडवला 2 एप्रिल 2011 आणि ही मुंबापुरी त्या दिवशी अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं गरजत होती. 27 वर्षांची प्रतीक्षा भारतीयांनी संपवली आणि तो आकडा इथे आला योगायोगाने. स्टिअर केलाय बॉल, बॉल चालला अलॉंग दी कार्पेट, मैदानाला अक्षरशः आग लावत. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल प्रोटेक्ट केली आणि याच एका सिंगलनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 5 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर मूव्ज ऑन 3 रन, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ ऑन गोईंग आहे. काय सामना रंगलाय. एका बाजूला रोहा संघ ताकद लावतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि त्या विपक्षामध्ये ॲक्वानॉमिक्स योद्धा अत्यंत रणधुरंदर अशी ही लढत सध्या धडाकेबाज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आदरणीय सरजोशी सर, त्यांच्या समवेत किरणजी निवाते, हेमंतजी कदम साहेब, सर्वच जण या स्पर्धेतून. इथे पहा, हलक्या हाताने टॅप केलाय, बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं फलंदाजानं आणि ताकद लावली आहे कमलेश चव्हाणनं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर मूव्ज ऑन ओनली 3 रन. काय कंजूसीनं गोलंदाजी केली आहे. इट्स अ डेफिनेटली अनबिलिव्हेबल बॉलिंग बाय मिस्टर कमलेश चव्हाण. अगदी आपण म्हणतो ना की नियती तुम्हाला बलवान होण्याचे 2 संधी देते, त्याच्यातली एक संधी कमलेश गुप्ताला आता मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं जरूर केलंय. परंतु मी बऱ्याचदा म्हणतो की जंगल आहे और ये जंगल का राजा कोई एक ही रहेगा. जंगलात जेव्हा सिंह आणि वाघ एकमेकांच्या समोर येतील, लढाई कशी होईल तर अशी होईल आणि तीच लढाई सध्या सुरू आहे. रोहा आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला आपण पाहतोय ॲक्वानॉमिक्स योद्धा. चला स्पीडअप कराल, 8 ओव्हरचा मॅच, 8 ओव्हरची लढत आहे, त्यामुळे गंगाधर आलेत. षटकातला दुसऱ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ होईल. सेकंड ओव्हर, मिस्टर गंगाधर इज ऑन अ बॉलिंग मार्क and batsman Mr. विजय कडव is the representative of रोहा. त्यानं सुरुवात केली आहे विजय कडवनं. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. फटका चांगलाय, आघात देण्याचा प्रयत्न केलाय, बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये, जिथून फक्त 1 धाव जी धाव फलकावर जोडली जाईल. द्विवेदी सर, हे जे क्रिकेट आहे ना, खरं तर नियमांची बांधणी, कॅल्क्युलेशन्स, पोझिशन या सगळ्या गोष्टींवर आधारित असणारा एक शिस्तबद्ध आणि अत्यंत महत्वपूर्ण हा खेळ आहे. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, बॉल चालला इक्विनॉक्स मध्ये. पुन्हा प्रोटेक्शन त्या क्षेत्रात आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला फक्त एक सिंगल कनेक्ट होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन ओनली 5 रन. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न, डेडिकेशन ज्याचं नाव आहे विराट कोहली, आणि हा दिल्लीतला खेळाडू, त्याचे अनेक किस्से आहेत. सॅक्रिफाईस लेवल काय असला पाहिजे ना, हा खेळाडू तुम्हाला शिकवतो. त्याची चर्चा देखील आपण जरूर करू. 5 आकडा आला, योगायोगानं आठवण झाली त्या खेळाडूची देखील. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय, बॉल चाललाय, इट्स अ पुल जो ठरलाय सक्सेसफुल. वंडरफुल षटकार. खेळाडू खेळत होता आणि तदनंतर तो घरी आला, त्यानं त्या प्रेताला अग्नी दिली आणि पुन्हा एकदा तो कर्नाटकच्या विरोधात ते दिलीप करंडक खेळण्याकरता परतला. तिथे त्यानं शतक ठोकलं आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यात त्याचे डोळे पाणावले. त्यांनी सांगितलं की ही वडिलांना श्रद्धांजली म्हणून माझी खेळी आहे. सॅक्रिफाईसचा लेवल काय असू शकतो ना, ते कदाचित विराट दाखवतोय. फटका चांगला आहे, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, आणखीन एक धक्का. विजय कडव बॅक टू दी डगआउट, पलटवार. त्यांचा विजयाचा रथ रोखवणं आणि रोह्याची गाडी यंदा फुल स्पीड मध्ये होती, त्यांचा विजयाचा रथ रोखणं. आता या दोघांमध्ये द्वंद्व युद्ध सुरू आहे. रोहा संघाला
यावेळी कोणत्याच संघानं पराजित ते करू शकले नाहीत आणि ॲक्वानॉमिक्स योद्धा देखील अनेक अपडाऊन्स आले, चढ उतार आले, परंतु ॲक्वानॉमिक्स योद्धाला देखील ते देखील अपराजित योद्धा म्हणून सध्या क्रीडांगणावरती त्यांना कोणी हरवू शकलेलं नाही आहे. आणि कदाचित आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गंगाधर. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर दी स्टंप्स आला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. स्वतः कॅप्टन निशांत वाघमारे विकेटवर आहे. त्यामार्फत एक सिंगल कनेक्ट केली गेली आणि याच सिंगलची अगदी सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत जे तुम्ही क्रिकेट पाहिलं ना ते विनोदी क्रिकेट होतं किंवा तितका कॉम्पिटिशन नव्हतं, परंतु आता जे तुम्ही क्रिकेट पाहतायत पोटेन्शियली इट्स अ बिग फाईट. मोठा सामना आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूचं लँडिंग नो मॅन्स लँड. या क्षेत्रात तिथे क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नव्हता आणि त्यामुळे थोडेसे यष्टीरक्षक देखील वैतागतायत, थोडेसे नाराज आहेत, निराश आहेत. संघाची टोटल पोहोचली 14 या आकड्यावर. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की शौर्याचं प्रतीक काय. पानिपतचं उदाहरण मी बऱ्याचदा देतो. 14 जानेवारी 1761ला श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे तिथं लढले आणि ज्या पद्धतीनं पानिपतची लढाई लढली गेली, सेनापती मारला गेला. विश्वासरावांना दूरवरून हत्तीच्या पारीतून बाण मारला गेला, परंतु इब्राहिम गार्दीने शेवटपर्यंत हार मानली नाही, कारण मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम गार्दी. लढत राहिले मराठे. अगदी अटकेपार झेंडे देखील आपण रोवले, परंतु तदनंतर तिथे शौर्याच्या परिगाथा लिहिल्या गेल्या. अनेक रसद संपली गेली. तिथे जे लढणारे सैनिक होते शेवटी तिथे खाण्याकरता देखील त्यांना काही नव्हतं, तरी देखील ते लढत राहिले आणि इतिहासातली फार मोठी लढाई तिची नोंद देखील झाली. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल मानकर तिसरं षटक घेऊन आलाय. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फटका पहा ऑन साइडला. कॅप्टनचा हा स्ट्रोक. बॉल चाललाय. टाटा बाय बाय गुड बाय करत सरळ लोअर परेल स्टेशनला. षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. प्रयत्नांची उंची इथे मोठी ठेवावी लागेल खेळाडूंना आणि तीच कदाचित बलाढ्य आणि बुलंद ध्येय घेऊन मनाच्या उदात्त अंतकरणाने खेळतायत. व्हाट अ शॉट. ये घुटना टेक और ये चौकार देख. स्लॉक स्वीप. परफेक्ट कनेक्शन. रोह्याचा सुपरस्टार इथे मात्र दहाडतोय. कॅप्टनची पारी खेळत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर निशांत वाघमारे. मी बऱ्याचदा म्हणतो ना की आयुष्यात आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका माझ्या समोर किती अडचणी आहेत, परंतु त्या स्वप्नांना जरूर सांगा की त्या अडचणींना जरूर सांगा की तुमच्या आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न किती मोठी आहेत. कदाचित त्याच स्वप्नांचा पाठलाग सध्या इथे करतोय. रोहा संघ एक सिंगल आली. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 25. कदाचित 80 आणि 70च्या दशकातले माजी क्रीडापटू देखील इथे आहेत. सरजोशी सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 1983चा विश्वचषक म्हणजे जेव्हा 83 आपण पाहिला चित्रपट, त्याच्यामध्ये असणाऱ्या काही ज्या गोष्टी आपण पाहिल्या, सर कपिलदेव निकंज यांची मेहनत पाहिली आणि भारतीय क्रिकेटचा सुवर्ण काळ जिथून सुरू झाला. इथे पहा एक सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 26 धावा. या मुंबईवरचा बॅड हल्ला आजही चित्तथरारक दृश्य निर्माण करतो आणि मी बऱ्याचदा म्हणतो की हेमंत करकरे असतील, अशोक कामटे असतील आणि हातामध्ये काठी असलेले आमचे तुकाराम ओंबळे असतील, शौर्याची गाथा लिहिली. इथे पहा स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल चालला. एक सिंगल इथून कनेक्ट झाली आहे. सिंगलच्या सहाय्याने स्कोर मूव्ज ऑन 27 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक. शेवटचा बॉल अगदी लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर इज ऑन गोइंग नाव. मिस्टर निखिल मानकर इज ऑन अ बॉलिंग ट्रॅक ओव्हर द स्टम्प्स. लोअर फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर खेळण्याचा पवित्रा घेतला गेला आणि एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 8 षटकांची मॅच आहे. 8 ओव्हरचा सामना, त्यामध्ये 3 षटके इथे संपुष्टात आली आहेत. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. स्कोर मूव्ज ऑन 9 रन्स पर ओव्हर. 27 इज द टोटल. लॉस ऑफ 2 विकेट. 27 धावा. कुल स्कोर 27 रन. 2 विकेट के नुकसान पर टीम रोहा राइजिंग रेंजर्स अगेंस्ट दी टीम ॲक्वानॉमिक्स योद्धा. चला थोडं स्पीडअप कराल, जरूर करा. गोलंदाजी करण्याकरता सज्जाद, मिस्टर सज्जाद, पहिल्या या आधीच्या सेमीफायनलचा सुपर हिरो, ज्यानं
अक्षरशः प्राणपणाला लावले आपले या मॅचला जिंकता जिंकता. पहिली सेमीफायनल ज्यानं जिंकली आणि त्या अनुषंगानं आय चॅम्पियनला खरं तर संधी आली होती सुजित सर. पूर्णतः आय चॅम्पियन मॅच मध्ये असताना चौथ्या षटकात आलेल्या 25 धावा, प्रथमेश पाटणकरवर चढवलेले प्रतिहल्ले आणि मग तिथून केलेला इकॉनॉमिक्स योद्धानं केलेला कमबॅक. मी बऱ्याचदा म्हणतो ना सर, रतन टाटा म्हणतात आयुष्यात एकदा तुम्ही निर्णय घेतला ना तर मागं वळून पाहू नका, कारण मागे वळणारे कधी इतिहास रचत नसतात आणि पुढे जाणारे धाडसानं एकतर काहीतरी शिकतात अनुभवानं किंवा मग एकतर विजय संपादित करतात. कदाचित तेच काम इथे खेळाडूंना करायचं आहे. बॉल तयार, सज्जाद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॅटची कडा आणि झेल इथे सोडली आहे यष्टीरक्षकानं. कदाचित या फलंदाजाचा हा कॅच नाही तर ही मॅच सोडली आहे, कारण वाघमारे जर या क्रीडांगणावरती टिकला तर इथे रोहा संघ इतिहास घडवू शकतो. इतकी क्षमता त्या कॅप्टन मध्ये. आणि बऱ्याचदा मी म्हणतो ना की जसं कोंढाण्याच्या लढाईमध्ये उमरजचे आपले जे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे त्यांनी यशवंती नावाच्या घोरपडीचा वापर केला त्या कडाला चिपकण्याकरता, कदाचित तसाच त्या विकेटला चिपकून बसलाय आता कॅप्टन निशांत वाघमारे. सध्या त्याच्याकडनं फार अपेक्षा आहेत. संघाला देखील गोलंदाजी मात्र मेरिटनुसार होते हे देखील असं सांगून अगदी त्यांचं देखील गुणगान आपल्याला गावं लागणार आहे, कारण मेरिटनुसार बॉलिंग केली आहे. विजय कडवला स्वस्तात बाद केलाय. बॉल तयार, फटका चांगला आहे, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, इट्स आउट. OUT मिस्टर निशांत वाघमारे डगआउटचा ठरलाय शिकार. थँक्यू थँक्यू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर ब्रायन लारा असतील किंवा मग सचिन रमेश तेंडुलकर असतील, जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरायचे ना ते वर बघायचे. त्याच्यामागे 2 ध्येय होती त्यांची. पहिले तर त्या देवाचे आभार, त्यांना आपल्याला संधी दिली, त्या निर्मात्याचे आभार. आणि दुसरं त्यामध्ये एक त्यांचं ध्येय असायचं की त्या फ्लॅगचे डायरेक्शन चेक करायचे. सध्या वाऱ्याचा ओघ कुठं आहे तो तुम्हाला बघता आला पाहिजे. रोहा संघाचे हे जे खेळाडू आहेत ना ते डेफिनेटली क्वालिटी क्रिकेटर्स जरूर आहेत, परंतु इथं त्यांना विचार करायला भाग आता पाडलाय निसर्गानं. क्लायमेटिक कंडिशन्स ज्या आहेत त्या या मॅचवर इम्पॅक्ट करतायत जरूर. वाऱ्याचा ओघ जो आहे तो पूर्णतः अपोजिट डायरेक्शनला आहे स्ट्रोकच्या, आणि त्यामुळेच त्यांचे फटके क्लिअर होत नाहीयेत. डेफिनेटली जर आता महेश शिंदेला आपण पाहिलं, गरजेच्या वेळी या खेळाडूकडनं महत्वाचा सेनापती रोहा संघाचा खरं तर क्रीडांगणावरती आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत सेन्सिबली बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलं. एक सिंगल वेगानं आली 20.12 मीटरची विकेट कापत असताना, आणि याच सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 28, लॉस ऑफ 3 विकेट. अगदी संघर्ष सुरू आहे. 28 धावा फक्त धावफलकावर जोडल्या गेल्यात. सज्जाद, चौथ्या ओव्हरचा खेळ ऑनगोईंग आहे, इज इन अ प्रोग्रेस नाव. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. काय मॅच रंगणार शेवटच्या बॉल पर्यंत आणि शेवटच्या षटकापर्यंत ही लढत जाणार यात शंका नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आदळला बॉल सरळ देह यष्टीवर फलंदाजाच्या, आणि त्यानंतर टाळ्या शिट्ट्या इकॉनॉमिक्स योद्धाच्या पाठीराख्यांकडनं आल्यात. हेच तर मोठं गणित आहे ना. पाठीराखा फार मजबूत पाहिजे, आणि बऱ्याचदा आपण म्हणतो की पाठबळ जर तुम्हाला मिळालं तर जगाच्या कोपऱ्यात यशाच्या अनेक परिगाथा तुम्ही लिहू शकता. इथे मात्र पहा, पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सज्जाद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फटका फसलाय. वन्स अगेन स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडो कॅच, जीतो मॅच. इकॉनॉमिक्स योद्धा आणखीन एक पलटवार करते. बॅट्समॅन आउट. कम ऑन डीजे. साथ देणं फार महत्वाचं आहे. सुजित सर, इतिहासातला एक किस्सा आहे. उमरज मध्ये ज्या रांगडा घरी त्याच्या विरोधात कुस्ती खेळण्याकरता आला, त्याचं नाव होतं जीवा महाले, आणि जी खरं तर प्रतापगडाची लढाई झाली त्यामध्ये इथे पहा फटका चांगला आहे. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर.
इट्स अ 6. थँक्यू. करत होतो जीवा महाला जेव्हा सय्यद बंडाचा वार छत्रपतींवर झाला त्यावेळी तो वार जीवा महालांनी झेलला. तुमचा पाठीराखा फार तत्पर लागतो आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. हा क्रिकेट एका दुसऱ्याचा खेळ नाहीये. तुमच्या 11च्या 11 जे साथीदार आहेत ते बळकट आणि बलाढ्य तुम्हाला लागतात. त्यांची साथ योग्य वेळी तुम्हाला मिळाली पाहिजे आणि कदाचित तीच गोष्ट इथे दोन्ही संघांना करायची आहे. स्कोर मूव्ज ऑन 34 रन, 34 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 34, लॉस ऑफ 4 विकेट. 5वं षटक इज इन अ प्रोग्रेस नाव. बॉल तयार. हा फटका बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये. स्वतः विकेट किपर त्या बॉल पर्यंत जात आहेत. इट्स अ इन्व्हॉल्वमेंट, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट. सो अंपायर नोटिफाय मी दॅट्स इट्स अ लेग बायज. आणि याच अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 35 रन्स. विद्यार्थी दशेतला अत्यंत महत्त्वपूर्ण आकडा आहे 35. म्हणजे जे विद्यार्थी खरं तर 2010च्या आधी ज्यांनी एक्झाम दिल्या विद्यार्थी दशेमध्ये याच 35 आकड्याला पेपरच्या माध्यमातून मिळवताना भरपूर मेहनत केली जायची. हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत पुन्हा एक सिंगल, चिकी सिंगल असं आपण म्हणतो ना, वन्स अँड टूज पनिश द लूज. आणि सिंगल डबलला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. 36 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 4 विकेट. मिस्टर महेश शिंदे इज ऑन अ बॅटिंग स्टार्स नाव. पोटेन्शियली ही इज व्हेरी स्ट्रॉंग प्लेयर आणि या खेळाडूमध्ये फार मोठी क्षमता आहे. महेश शिंदे खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. परंतु आज त्याची सत्व परीक्षा खरं तर हे टेनिस बॉल क्रिकेट घेत आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस. प्रॉपर क्रिकेट. टिपिकल कॉपी बुक स्टाईल. बॉल चाललाय वाईडिश एक्स्ट्रा कव्हर मध्ये ज्यामार्फत एक सिंगल धाव फलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली 37. लॉस ऑफ 4 विकेट. 37 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. मंदार आणि त्याचा साथीदार महेश शिंदे. एम फॅक्टर फॉर टीम रोहा. व्हॉट अ बॉलिंग. इट्स अनबिलिव्हेबल. डिलाइटफुल बॉल. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. मिस्टर कमलेश चव्हाण स्वतःच्या पोटेन्शियलला, स्वतःच्या ताकदीला इथे एक्झिक्यूट करतोय. फलंदाज बा थँक्यू सर. तलवारीचं पण तसंच आहे ना, जेवढे जास्त वार ती करते तेवढी ती धारदार बनत जाते. आणि कदाचित खेळाडूंचं देखील तसंच आहे. जेवढा जास्त स्ट्रॉंग खेळाडू त्यांच्या समोर येईल ना तेवढ्या मेरिटनं क्वालिटी खेळ त्यांच्या मार्फत होतोय. आणि तेच खरं तर कमलेशच्या बाबतीत मी जरूर उल्लेख करेन. या आधीचा जो बॉल त्यानं टाकला कदाचित आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एखाद्या गोलंदाजानं त्या बॉलचं डिलिव्हर्जन केलं की काय असं वाटायला इथे सुरुवात झाली आहे. कमलेश पुन्हा एकदा ग्लेन मॅग्रासची आठवण करून देतोय. बॉल तयार. हलक्या हाताने पहा पुन्हा एकदा. बॉल चालला इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफ मधून प्रोटेक्शन आलंय. एक सिंगल जी कन्वर्ट केली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या. स्कोर मूव्ज ऑन 38. लॉस ऑफ 5 विकेट. काय मुकाबला रंगलाय. एका बाजूला रोहा संघ आणि एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा. अगदी निरंतर विजयाची परिगाथा लिहिणारा इकॉनॉमिक्स योद्धा आणि त्या विरोधामध्ये रोहा संघ, ज्या संघाला यावेळेस जिंकण्याची फार मोठी संधी आहे. हलक्या हातानं स्टिअर केलाय बॉल. बॉल चाललाय परपेंडिक्युलर टू द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट मधून एक सिंगल स्क्वेअर लेग मधून कन्वर्ट केली गेली. 39 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 5 विकेट. गडी गमावलेत. विकेट गमावल्या गेल्यात. याला इथून महत्त्व द्यावंच लागेल. आणि आपण बऱ्याचदा म्हणतो की अटॅक इज द बेस्ट एव्हर वेपन इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये समोरच्यावर तुम्हाला हवी होता आलंच पाहिजे. कारण 1999चा विश्वचषक आपण पाहिला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या विपक्षात साऊथ आफ्रिका अशी लढत आपण पाहिली. आणि त्यावेळी साऊथ आफ्रिकेचं जे नेतृत्व हॅन्सी क्रोनिये करत होता त्यानं मैदानाचा राग रंग पाहिल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. 212 त्यांनी ऑस्ट्रेलियानं बनवल्या
आणि तदनंतर मग ॲनल डोनाल्डने मारलेले 3 चौकार आणि मग फायनलला तो रनआउट झाला. मॅच टाय झाली. 2003 मध्ये आपण पाहिलं अक्षरशः आपल्या गोलंदाजांच्या चिंधड्या चिंधड्या उडवल्या गेल्या आणि 360 धावांचा डोंगर रिकी पॉन्टिंग आणि त्याच्या सहकार्यांनी बनवला. 2007 मध्ये देखील ऑस्ट्रेलियाला आपण जिंकताना पाहिलं आणि कदाचित हे अनेक इतिहास आहेत क्रिकेट विश्वातले. महेश शिंदे टिपिकल कॉपीबुक स्टाईल. व्हॉट अ फिल्डिंग, सुपर्ब. अक्षरशः चित्यासारखी झडप टाकली त्या बॉलवर आणि त्यानं बॉलला थांबवलंय. 3 धावा वाचवल्यात. ॲक्वानॉमिक्स योद्धाचा खेळाडू. 6व्या ओव्हरला इथे मात्र सुरुवात होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40. 40 धावा, 44-0, लॉस ऑफ 5 विकेट. महेश शिंदे आणि त्याचा साथीदार प्रतीक मात्र बॅटिंग मार्कवर आहे. बॉल तयार. सज्जाद. आखू टप्प्याचा बॉल होता, पुल करायचा होता, अनसक्सेसफुल ठरले. बॉल चाललाय मिड विकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध. एक सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 41, लॉस ऑफ 5 विकेट्स. एक थ्रिलर आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढं पाहिलं तेवढं ट्रेलर होता. या मॅचचा पिक्चर अजून बाकी आहे. मी त्याच करता म्हणतो ना की दोस्तों ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है आणि हेच क्रिकेट आहे. इथे पहा बॅकफुटवर येऊन पॉकेटचा वापर करतोय. प्रॉपरली पॉपिंग क्रीजला वापरतोय महेश शिंदे. परंतु सज्जादचा वेगच इतका अतिरिक्त आहे की त्या वेगाला बीट करणं म्हणजे द्विवेदी सर मी एक गोष्ट सांगेन ना की न्यूटनचा गतीचा तिसरा नियम आहे की एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्या वेगाचा वापर फलंदाजांना करता आला पाहिजे आणि ते जे वेग आहे त्याला युटिलाइज जो फलंदाज चांगला करेल तोच फलंदाज इथे यशस्वी ठरू शकतो. बॉल तयार. फटका चांगला आहे प्रतीकच्या बॅट मधून. इट्स सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 6 धावा, षटकार. जुन्या कॅरेबियन मुलकातल्या त्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे पहिले 4-5 विकेट पडल्यानंतर मायकल बेवन आणि अँड्रू सायमन जसे डाऊन द एंड येऊन फलंदाजी करायचे ना, कदाचित तशी फलंदाजी रोहा संघाची सुरू आहे. आणि हे 2 मायकल बेवन आणि अँड्रू सायमन सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत. इथे पहा लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर आहे चेंडू, त्यामुळे पंच निर्देशित करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 49, लॉस ऑफ 5 विकेट. ब्रेक थ्रू देणं गरजेचं असणार आहे. ॲक्वानॉमिक्स योद्धाला इथून जर ब्रेक थ्रू मिळाला नाही तर मग मात्र हे दोन्ही फलंदाज तुमच्यावर हवी ठरू शकतील. इतकी ताकद त्यांच्या मनगडामध्ये. बॉल तयार. सज्जाद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता जज करतायत पंच. इथून मात्र निर्देशित करतायत अर्धशतक जे धावफलकावर जोडलं गेलं. 50 धावा. रोहा संघ 50 कम्प्लिटेड. आणि आपल्या जन्मभूमीला चीअरअप करताना किरण सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तिकडे प्लांटेड सरजोशी सर ते देखील चीअरअप करतायत. कदम सरांची देखील जन्मभूमी त्याच विभागातली आहे, दक्षिण रायगडातील. त्यामुळे तिथे देखील इथे रोहा संघाची पाठराखण बरेच जण करणारे, पाठबळ देणारे इथे आहेत. एक सिंगल फ्लाइंग स्लिपमधून बाईचा सिग्नल आलाय पंचांमार्फत. याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे. स्कोर मूव्ज ऑन 51 रन आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट. 51 धावा सध्या धावफलकावर. रोहा संघ प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रॅटेजी बनवली गेली आहे, परंतु त्या स्ट्रॅटेजीला आणि त्या रणनीतीला भेदण्याचं काम इथे 2 फलंदाज करतायत. फटका चांगला आहे. महेश शिंदे थांबेल तर त्याचं नाव महेश शिंदे कसलं. बॉल चाललाय संघर्षाचा शंख नाद करत. 6 धावांसाठी मिड विकेटच्या बाहेर. षटकार. सहा ओव्हरचा खेळ जो संपुष्टात आलाय. टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 57, 57. आणि रोहा संघाकरता डेफिनेटली चांगली बॅटिंगचं प्रदर्शन इथे दोन्ही फलंदाज करतायत. प्रतीक आणि त्याचा साथीदार महेश शिंदे मात्र चमकदार कामगिरी करतोय.
रोहा संघाच्या बाबतीत एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की निगाहों में मंजिल थी, गिरे और गिरकर संभले, हवाओं ने तो बहुत कोशिश की, पर हम भी वो चिराग थे जो आंधियों में भी जलते रहे. इथे अनेक प्रयत्न केले गेले इकॉनॉमिक्स योद्धाकडनं, परंतु त्यांची ज्योत तेवत ठेवण्याचं काम या दोन फलंदाजांनी जरूर केलंय आणि निश्चितच त्याचं श्रेय महेश शिंदेला जाईल, त्याचा साथीदार प्रतीकला देखील जाईल. असं आपण म्हणतो ना, जगात ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. ज्याच्यात तुम्ही धाडस दाखवल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. आणि हे क्वालिटी क्रिकेटर्स आहेत. क्वालिटी क्रिकेटर्स त्यांना पोटेन्शियली अगदी ते स्वतःला प्रूवन क्रिकेटर्स. महेश शिंदे, व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या बाहेर, षटकार. थँक्यू. अगदी कदम साहेब. कदाचित ती आकाशाची ओढ या खेळाडूच्या मनगडामध्ये. महेश शिंदे ज्याचं नाव आहे, लढतोय हा सेनापती. आणखीन एक धमाका. काय बॅटिंग करतोय अफलातून. स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय 6 धावांसाठी. यशाच्या परिगाथा लिहिल्या जात आहेत. व्हॉट अ बॅटिंग. चला दानाची पहाड डोंगर सांगती इथे अजिंक्यता. अभिमानाची आई जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी. काय लढतोय महेश. आणि पहा हे प्रेशर आहे, हे खरं तर इकॉनॉमिक्स योद्धावर आलेलं प्रेशर आहे. त्या प्रेशरला झुगारून द्यावं लागणार आहे आणि त्या विरोधात तुम्हाला खेळी करावी लागेल. संघाला इथून मात्र बोनस स्वरूपात धावा मिळत आहेत. एक्स्ट्रा रन्स फॉर टीम रोहा रायझिंग रेंजर्स. स्कोर मूव्स ऑन 73 रन्स. प्रॉपर मी तुम्हाला सांगितलं हाय व्होल्टेज मुकाबला होणार. क्वालिटी क्रिकेट, पैसा वसूल मॅच. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. इथे वाघाची डरकाळी फोडली आहे. थँक्यू. आयुष्यात ना नियती तुम्हाला व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ शॉट इनटू द स्टँड. बॉल चाललाय 6 धाव संख्येसाठी, षटकार. थँक्यू. मगर फिर से उडने की उम्मीद जिंदा रखो. आणि तीच उम्मीद घेऊन रोहाचे हे धुरंधर. इथे मात्र वाईट बॉल. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. म्हणूनच मी सांगतो ना सर की प्रेशर मध्ये भल्या भल्यांची सिटी वाजते. आणि त्याकरता माझं एक वाक्य आहे की चहात पडलेलं बिस्किट, प्रेमात पडलेलं पोरग आणि प्रेशर मध्ये आलेला खेळाडू हे काहीच कामाचे नसतात. कदाचित त्या प्रेशर मध्ये हे खेळाडू देखील इथं त्या प्रेशरला झुगारून द्यावं लागेल. अगेन्स्ट दी प्रेशर तुम्हाला पोटेन्शियल दाखवावं लागेल. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 87. हायेस्ट टोटल. अगदी आजच्या दिवसातला सर्वोच्चतेच्या धावसंख्येकडे ते वाटचाल करतायत. मोठी पार्टनरशिप, लॉंग पार्टनरशिप. इट्स लास्ट ओव्हर. 8व्या षटकाला इथून सुरुवात होईल. 6 बॉलचा खेळ इथे शिल्लक. स्लॉग ओव्हर जे स्टार्ट होतील, ज्यांची सुरुवात होईल. हाणामारीची षटकं ज्याला आपण म्हणतो ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि हे ग्रामीणचे धुरंधर रोहाचे 2 वाघ काय लढतात क्रीडांगणावरती. एका बाजूला महेश शिंदे अप्पर एंडवर आहे. अगदी त्याच्या साथीनं खांद्याला खांदा लावून प्रतीक लढतोय. आणि द्विवेदी सर, प्रतीकच्या जर्सीचा रंग जर आपण पाहिला तर तो लाल आहे. आणि लाल हे धोक्याचे संकेत आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा रेल्वे रुळांवरती आपण पाहतो ना, ते फ्लॅगिंग केलं जातं. तो सांगतोय की मी मिस्टर डेंजर म्हणून माझी ओळख आहे. आणि कदाचित ते काम त्यानं पूर्ण सत्रामध्ये
आज या इनिंग मध्ये केलंय. प्रतीक अप्पर एंडवर, त्याच्या विरोधात गंगाधर आहेत. प्रॉपर क्रिकेट. बॅटवरनं स्लॅश झाला बॉल, बॉल चालला डीप थर्डमॅनला. बॅकफूट पॉइंट मधून वेगान आलेत खेळाडू. स्वतः रमेश त्या क्षेत्रात आहेत, जिथून डीप थर्डमॅन मधून त्यांनी इन फ्रंट ऑफ द विकेट येऊन चेंडूला स्थगिती दिली, ज्यामार्फत एक सिंगल कनेक्ट झाली आहे आणि स्कोर मूव्ज ऑन 88. लॉस ऑफ 5 विकेट. इट्स अ थ्रिलर. हा मोठा मुकाबला आहे. 88 ऑन स्कोर कार्ड. आणि महेश शिंदे पहा, खरं तर हा खेळाडू दुखापतग्रस्त आहे आणि तरी देखील रोहा या 2 अक्षरांच्या नावाकरता तो लढतोय. असं आपण म्हणतो ना की जेव्हा पूर्णतः इथे पहा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. पंच निर्देशित करतायत. इट्स अ नोटिफिकेशन ऑफ व्हाईट बॉल अँड सिंगल रन ऍड ऑन दी स्कोर कार्ड. स्कोर मूव्ज ऑन 89. लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे 5 बॉल. लास्ट 5 डिलिव्हरीज आर रिमेनिंग. बॉल तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. महेश शिंदे चा हा जाडू स्ट्रोक. स्लॉग स्वीप. षटकार. की परफेक्ट फिटनेस खेळाडूची कशी असावी. ये छोटा तीर पर वार करे गंभीर. अगदी छोटा खेळाडू शरीरानं दिसत जरी असला तरी हेमंत सर त्याचं जे शरीर आहे ना ते कमवण्याकरता हल्ली लोक लाखो रुपये खर्च करतात. त्याच्या पूर्ण अंगावर जर तुम्ही पाहिलं तर चरबीचा लवलेश देखील नाहीये. आणि कदाचित ही जी बॉडी लँग्वेज आहे ही अचीव करण्याकरता बरेचसे खेळाडू, म्हणजे विराट कोहलीचा आपण खर्च पाहिला मागच्या वर्षी. त्यांना सोशल मीडियावरून ते सगळं घोषित केलं. बॅक टू द बॉलर. खेळलाय बॉल. चेंडू सेल्फ फॉलो थ्रू मधून फक्त एकही धाव न घेणं पसंत केलंय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक. पूर्ण व्हेजिटेरियन आणि त्यातही तो फक्त आता फायबरयुक्त पदार्थ घेतो आणि त्याचं जे बऱ्याचशा वेगवेगळ्या तालीम आहेत. आणि अशा परिस्थितीत महेश पहा, इथे महेशचा हा फटका फसलाय. चेंडू हवेत. उशिरानं का होईना गंगाधरला मिळाली इथे सफलता. बॅट्समन आउट. त्याची विकेट गमावली आहे. पण मी बऱ्याचदा म्हणतो का जो उडने का खौफ रखते ना वो कभी, जो उडने का शौक रखते वो गिरने का खौफ कभी रखते नाही. त्याचं काम त्याला काय करायचंय ते त्याचं ठाऊक आहे. त्यानं ते काम जरूर केलंय. आणि महेश शिंदे मात्र इथून बाद झालाय. इंजुअर्ड असताना देखील मी बऱ्याचदा बोललो ना की रोहा या 2 अक्षराकरता तो लढलाय. आता प्रतिष्ठा पणाला लागली. एका बाजूला रोहा आहे, एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा आहे. फटका चांगला इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन. पकड़ो कैच, जीतो मैच. बैट्समैन आउट. आणि या पहिल्या इनिंग मधला इट्स ओनली 1 बॉल बॅलन्स. शेवटचा 1 बॉल. कदाचित समोरचा देखील बोलला पाहिजे का हा आयुष्यातला सगळ्यात कठीण खेळ होता. इथे मात्र एंड ऑफ दिस सेशन. फर्स्ट इनिंग जी संपुष्टात आली आहे. 95 इज द टोटल. 96 इज द टार्गेट फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. 96 runs required to win this match in 8 overs, 48 balls. थँक यू. जाऊया डीजे कडे आणि पुन्हा परतूयात उत्तरार्धा करता.
96 is the target for team Economics योद्धा. स्ट्रॅटेजी, रणनीती, अगदी युद्ध नीती, त्याचा डिस्कशन किंवा ती चर्चा, एकीची ओत, सगळी सांघिकता जी तुम्ही सध्या पाहतायत ऑन स्क्रीन. रोहा संघाची ताकद तुम्ही पाहतायत. तिकडे इकॉनॉमिक्स योद्धाचं देखील अनालिसिस सुरू आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, बॉल कसे फेस करावे लागतील, किती धावा कशा पद्धतीने पारंगत केल्या जातील, या सगळ्याचं अनालिसिस सुरू आहे. आणि प्री प्लॅनिंग, मी बऱ्याचदा म्हणतो ना की इफ यू फेल टू प्लॅन, युअर प्लॅन हॅज बीन फेल्ड. आणि द्विवेदी सर, आता इकॉनॉमिक्स योद्धाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. भगवद्गीतेतला पहिला श्लोक आहे, कर्मण्यवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात ना, हे पार्थ, फळाची अपेक्षा न करता तुला इथे रणांगणात लढायचं आहे. फळ देण्याचं काम जे आहे ते परमेश्वर करणार. कदाचित तो एक्सलन्स इथे दाखवावा लागणार आहे टीम इकॉनॉमिक्स योद्धाला. आणि मी आता खरं तर आपल्यासोबत सरजोशी सर देखील जोडले गेलेत, त्यामुळे त्यांच्या काळातला प्रेमाची सावली नावाचा चित्रपट आपण जेव्हा पाहिला, त्यावेळी सुनील गावस्कर सरांनी ती केलेली जी भूमिका आहे ती देखील आपण पाहिली. आणि त्यामध्ये कविता लिहिलंय, ते गाणं लिहिलंय, ते तुमच्यापर्यंत मी जरूर पोचवतो. मी बऱ्याचदा म्हणतो की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाटायशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. किती पण कठीण प्रसंग. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी, भारत का पानी. जीरो बी, भारत का पानी. जा रही है समोर 96 धावसंख्येचं लक्ष आहे. 96. चला बॅट्समन बी फास्ट. कमलेश चव्हाण आणि सेमीफायनल 1 चा हिरो सुनील, जो क्रीडांगणावरती दाखल झालाय. आई चॅम्पियनच्या घशातला अगदी तोंडाजवळ गेलेला घास ज्या खेळाडूने हिसकावून घेतला, तो सुनील सध्या डाऊन द एंड आहे. अप्पर एंडवर ज्याला तुम्ही पाहतायत तो कमलेश चव्हाण. खरं तर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. ही इज द ऑलराऊंडर क्रिकेटर, परफेक्ट ऑलराऊंडर. आणि बॉलिंग मार्कवर कॅप्टन मिस्टर निशांत वाघमारे इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जो पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र एक्झिक्यूट करण्याकरता आलाय. तू भोर का पहिला तारा है, परिवर्तन का नारा है, या वाक्याला लक्षात घ्यावं लागणार आहे सगळ्या संघातल्या खेळाडूंना. बॉल तयार, विसल येते, गोलंदाजी मार्कवर निशांत देखील सज्ज. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल पाठवलाय सरळ स्टँडच्या बाहेर. कमलेश चव्हाण 6 धावा. इकॉनॉमिक्स योद्धा इथे मात्र पहिली दहाड फोडतीये. षटकार. थँक्यू द्विवेदी सर. प्रत्येक मॅच मध्ये आपण रबाले, वाशी, एचओ यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिली, परंतु आता सगळेजण जे आहेत ते खरं तर ऑडियन्सच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि आता दोन्ही जे संघ, एक रोहा संघ जो वेगळ्या युनिटमधून लढतोय, इकॉनॉमिक्स योद्धा जी आपली सिस्टर कन्सर्न कंपनी आहे ती देखील इथे लढतीये. आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत ते वेगवेगळे पाठीराखे, वेगवेगळ्या संघाला त्यांचे वेगवेगळे सपोर्टर्स. अगदी शुभेच्छा आहेत प्रत्येकानं. मी जरूर सांगेन की दोन्ही संघांच्या पाठीराख्यांनी देवाला पाण्यात ठेवलंय. अगदी देव पाण्यात ठेवलेत, प्रार्थना करतायत आपल्या संघाच्या विजयाची. बॉलर इथे तयार. ओव्हर द विकेट, आदळला बॉल सरळ देह यष्टीवर. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. वार पलटवार होत राहणार.
आणि हीच तर ओळख आहे क्वालिटी क्रिकेटची. कदाचित हे गुणवत्तापूर्ण क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिला विजय जो आहे ना तो मनामध्ये होतो, मग तो रणामध्ये होतो. अगदी छावा नावाचा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला कळतं शौर्याच्या परिगाथा काय लिहिल्या जाऊ शकतील. फुलटॉस पाठवलाय सरळ स्क्वेअर ऑफ द विकेटच्या अगदी डोक्यावरून बॉल चाललाय. 6 धावसंख्ये करता षटकार. The required average runs per over for Team Economics Yodha is 12. 12 into 8 is equal to 96. That is the requirement. आणि सक्सेसफुली चला चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता इथे करायची आहे. बॉल बॉय 96 रन्स जी रिक्वायरमेंट आहे. विजयाकरता 96 is the target for Team Economics Yodha. Now 12 runs is on the scorecard and first over is ongoing. What a ball! Superb सबमरीन फेकला होता. पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज देखील. परफेक्ट यॉर्कर टो क्रशर जो फेकला गेला. डीप पॉकेटचा वापर. ICC न खरं तर 9 ऑक्टोबर 2007 ला एक कौन्सिल बसवली ज्या मार्फत आपण सिडनीमध्ये ती मीटिंग होताना पाहिली आणि मग अगदी DLF न थोडीशी स्पॉन्सरशिप दाखवल्यानंतर फुटबॉल मधल्या जी संकल्पना आहे लीग नावाची ती क्रिकेटमध्ये आली आणि मग इंडियन प्रीमियर लीग आपण पाहिली. त्यामध्ये फ्री हिट नावाचा जो किंवा ज्या पद्धतीने आपण जे नियम चेंज होताना पाहिले. इथे फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर एक सिंगल इथून मात्र कनेक्ट होतीये. स्कोर मूव्ज ऑन 1-3-13 ऑन स्कोर कार्ड. 5 बॉलचा खेळ संपलाय. आखरी गेम शेष आहे. पहिल्याच ओव्हरचा खेळ जो ऑनगोईंग आहे. पहिल्याच ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. चला जास्त वेळ घेऊ नका कारण मॅचचा मोमेंटम तुटणं कदाचित हे त्या खेळाडूंकरता धोकादायक ठरू शकेल. स्ट्रायकर एंडवर सुनील डावखुऱ्या हाताचा शिवनारायण चंद्रपॉलची आठवण करून देणाऱ्या शैलीतनं इथे पहा फटका सरळ पाठवलाय. बॉल चाललाय चर्चगेट स्टेशनला सरळ मिड विकेटच्या बाहेर. षटकार. एकोणीस धावा 19 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. द्विवेदी सर कहीं जीत बाकी है कहीं हार बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खोला है एक ही पन्ना सुनील ने. अभी तो इस मैच की पूरी किताब खुलनी अभी भी बाकी है. अख्खं पुस्तक चाळायची जी सुरुवात आहे ती इथून निश्चित केली आहे. टीम सध्या क्रीडांगणावरती आपण पाहतो की एका एंडला 96 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. टार्गेट इज ऑफ 96 रन्स फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा अँड नाउ करंटली 19 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. पार्टनरशिप जी आहे ती पार्टनरशिप या खेळाला एक वेगळं वलय प्राप्त करून देईल आणि कदाचित तेच काम कमलेश चव्हाण आणि त्याचा साथीदार सुनील मैदानाच्या आतमध्ये करत असताना. बॉल तयार महेश शिंदे. ये छोटा पैकेट पर बड़ा धमाका. ही इज द डायनामाइट पॉकेट ऑफ टीम रोहा असंच म्हणावं लागणार आहे. मिस्टर कन्सिस्टंट कंटिन्युअसली तो परफॉर्मन्स देत आलाय. महेश शिंदे आज दुखापतग्रस्त आहे. खरं तर एका कुशीच्या भागात त्याच्या आज दुखतंय तरी देखील तो रोहा संघाच्या अस्मितेकरता क्रीडांगणाच्या आतमध्ये लढतोय. शेर जखमी जरी झाला तरी त्याला शिकार कशी करायची हे चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे इथे आव्हान आहे समोर इकॉनॉमिक्स योद्धा संघाला. आदळला बॉल पायावर अपील होतीये परंतु लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे. एकच सिंगल. महेश शिंदेचं षटक जे आहे ते खरं तर त्रासदायक ठरणार आहे टीम इकॉनॉमिक्स योद्धा करता आणि या गोष्टीला इथे अधोरेखित करावं लागेल की 2 षटकं महेश शिंदेची असणार आहेत.
आम्ही पुन्हा रिक्वेस्ट करतोय महेश, जर आपण फिजिकली फिट नसाल, त्रास होत असेल तर पुन्हा एकदा एक हंबल रिक्वेस्ट आहे. क्रिकेटच्या मॅचेस आपण अनेक खेळत राहू, परंतु आपलं हेल्थ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कदाचित शौर्य गाथा लिहिली जाईल देखील, परंतु आपलं जे आरोग्य आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे इट्स अ हंबल रिक्वेस्ट की जर जमत असेल तरच आपण खेळा. बॉलर इथे तयार. या षटकातला पुढचा बॉल, पॉकेटचा वापर करतोय, प्रॉपर ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, फुलिश लेन डिलिव्हरी आणि त्या बॉलवर एक सिंगल कनेक्ट केली गेली. मेरिट नुसार गोलंदाजी होते. म्हणजे इथं जसं आपण पाहतो 3 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल 21 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. अजूनही एक देखील गडी ते बाद करू शकले नाही. ब्रेक थ्रू इज द मस्ट इम्पॉर्टंट फॉर द बॉलिंग साइड. बट नाउ बोथ द बॅट्समन शोईंग गुड गेम. चांगलं पोटेन्शियल ते इथे मात्र प्रस्थापित करतायत आणि 96 धावसंख्येचं मोठं टार्गेट त्यांच्या समोर आहे. फटका चांगला आहे, बॉल चाललाय ऑन साइडला, सरळ चेंडू इनटू द स्टँड, स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार. भरपूर चांगली मेहनत आपल्या आयोजन कमिटीची. खऱ्या अर्थानं आदरणीय कदम साहेब आणि त्यांची टीम जी मेहनत घेतली आहे, मनापासून सलाम आहे. म्हणजे हे काय आम्ही वरवर बरं वाटावं म्हणून बोलत नाही, तर मेहनत आहे. आयोजन करणं हे इतकं मोठी तारेवरची कसरत आहे. आदरणीय सतीजी पुजारी सर असतील, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा पवित्रा जो खरं तर इथे असफल ठरलाय अनसक्सेसफुली. 5 बॉलचा खेळ इथे मात्र संपुष्टात. शेवटचा लास्ट डिलिव्हरी इज रिमेनिंग नाउ फॉर टीम रोहा. टोटल स्कोर 27 आफ्टर लॉस ऑफ 0 विकेट. दुसरं षटक जे ऑनगोईंग आहे. ओव्हर द विकेट महेश शिंदे. स्विच इट, प्रॉपर कनेक्शन, बॉल चाललाय 6 या धावसंख्येकरता. षटकार. 33 धावा. चला जास्त मीटिंग बोलू नका, कारण नागपूरचं हिवाळी अधिवेशन नुकतंच संपलंय आणि महाराष्ट्रामध्ये जसा एखादा तातडीचा प्रश्न उद्भवला की विधिमंडळात जशी बैठक बोलवली जाते, तशी तातडीची बैठक आता बोलवली आहे रोहा संघानं. कारण इकॉनॉमिक्स युद्धाचे 2 वाघ तुटून पडलेत रोहा संघावर. 2 षटकांमध्ये 33 धावा. It's the end of the second over. Now the score is on a 33. Loss of 0 wicket. 36 बॉल जे शिल्लक आहेत. 36 बॉल्स. संजय सातमकर रोहा संघाचं प्रतिनिधित्व. 63 रन्स पहा. 36-63. इट्स काय बोलतो आपण त्याला, व्यस्त. फटका चांगला, आल्या आल्या स्वागत केलं सुनीलनं. बॉल पाठवलाय सरळ स्टँडच्या बाहेर. बॉल चाललाय 6 धावांसाठी. सुनीलच्या बॅट मधून आलाय षटकार. काम आहे दोन्ही फलंदाज करतायत. हलक्या हाताने स्टिअर करायचा होता, अगदी विकेटच्या जवळ डिरेक्ट हिटचा प्रयत्न, तो अनसक्सेसफुल. फक्त आणि फक्त इथे एक सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 40 रन्स 4-0. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. 96 इज द बिग टार्गेट. अजूनही विजयाकरता 56 धावसंख्येची गरज आहे. 56 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम इकॉनॉमिक्स योद्धा. स्विच इट करण्याचा प्रयत्न झालाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. इट्स अ थॉटलेस क्रिकेट. अविचारी आणि अविवेकी क्रिकेट सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. 4 धावा.
Now 44, loss of 0 wicket. Third over is in a progress now. Bowler Mr. Sanjay Satamkar is on a bowling mark through the over the stumps. Superb bowling, comeback केलाय, जरूर comeback केलाय. डॉट बॉलचं एक्झिक्युशन झालंय. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. शेवटच्या लास्ट 2 डिलिव्हरीज ज्या बाकी आहेत. तिसरं षटक, यानंतर अजूनही 5 षटकं बाकी आहेत. धावा आणि चेंडूंमधलं जे अंतर आहे ते कमी राहिलंय, त्यामुळे रोहा संघ इथे लढावं लागणार आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत बॅटचा फेस लेट ओपन केलाय. बॉल चाललाय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मधून डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये, ज्यामार्फत एक सिंगल आली आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 45, लॉस ऑफ 0. नाबाद 45, बिनबाद 45 धावा इथं येणं हे खरं तर ॲक्वानॉमिक्स योद्धा या संघाच्या यशाचं गणित ठरवू शकेल. आणि सुनील का बॅटिंग करतोय, शिवनारायण चंद्रपॉलची आठवण करून देणारा हा खेळाडू. इथे पहा, फटका चांगला आहे, बॉल चालला अत्यंत वेगानं. तितक्याच वेगानं महेश शिंदे देखील आले आणि पहा, पकड पकड, चेंडू पकड असंच म्हणावं लागेल. इथे एकच सिंगल आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 46. इट्स एंड ऑफ द थर्ड ओव्हर. स्कोर इज ऑन 46 रन्स विदाउट विकेट. शेवटच्या 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विजयाकरता बरोबर 50 धावा, म्हणजे 50 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 5 ओव्हर्स. बॉल असतील 30, धावा करायच्या आहेत 50. चेंडू आणि बॉल आणि रन्स, म्हणजे रन्स मधलं जे अंतर आहे ते 20चा डिफरन्स आहे. तो 20चा डिफरन्स इथे ओव्हरकम करावा लागणार आहे टीम ॲक्वानॉमिक्स योद्धाला. जाऊयात चौथ्या षटकाकरता एक संधी डिझेल आणि पुन्हा परतूयात षटकाच्या सुरुवातीला. पद्मज आलेत, रोहा संघाचं प्रतिनिधित्व ते इथून करतायत. ही इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ टीम रोहा फॉर द 4th ओव्हर. मिस्टर पद्मज, पहिलाच बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिला चेंडू पकडो कॅच, जीतो मॅच. पहिला ब्रेक थ्रू. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला, मॅच मध्ये ट्विस्ट. वाजलं ना, ते होतं मुळशी पॅटर्न या चित्रपटातलं. आणि तो जो चित्रपट आहे ना, कदाचित पुण्यामधल्या डेव्हलपमेंटचा इतिहास त्या चित्रपटात दाखवला गेला. त्यातलं एक वाक्य आहे की उगा झाडाच्या फांद्या तोडत बसायचं नाही, सरळ खोडावर गाव घालायचा. आणि तोच गाव सध्या रोहा संघानं घातलाय ॲक्वानॉमिक्स योद्धा संघाच्या. सुनील सारखा बलाढ्य आणि बुलंद खेळाडूला त्यांनी इथून बाद केलंय. इट्स अ मस्ट इम्पॉर्टंट विकेट फॉर टीम रोहा. पहिला ब्रेक थ्रू दिला गेला. सगळ्या सोप्या दिसणाऱ्या गोष्टी सोप्या नसतात, कदाचित त्या अवघड देखील आहेत. आणि गोलंदाजी पद्मज, त्याची बॉलिंग फार सोपी दिसते, परंतु ती सोपी गोलंदाजी नाही आहे, कारण तो लुपिंग बॉल टाकतोय. लुपिंग बॉल खरं तर ही एक मोठी कला आहे. आदरणीय सन्माननीय रिस्पेक्टेड राजेशजी श्रीवास्तव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. वेलकम सर, वेलकम टू IPL 2026. रिस्पेक्टेड श्रीवास्तव सर, आपका बहुत बहुत स्वागत है. व्हाईट बॉलचा सिग्नल आला, एक्स्ट्रा धाव संख्या धावफलकावर जोडली गेली आहे. टीमची टोटल पोहोचली आहे 47. 47 इज ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ फर्स्ट विकेट. गोलंदाज पद्मज या षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट. एक मोठा थ्रिलर आहे आणि हाच थ्रिलर सध्या क्रीडापटलावरती जो सुरू आहे. तुम्ही पाहतायत IPL 2026. इट्स अ ग्रँड फिनाले इन बिटवीन टू बिग टीम्स. ॲक्वानॉमिक्स योद्धा वर्सेस टीम रोहा रायझिंग रेंजर्स. सुपर्ब स्ट्रोक आणि बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करत षटकार.
of these 6, score moves on 53 runs, loss of 1 wicket. Fourth over is ongoing. Mr. Padmaj is on a bowling mark now. Left-handed bowler. Once again through the around the wicket. चांगला बॉल पकडो कॅच जीतो मॅच आणि या बॉलवर चौकार 4 धावा. इट्स अ बाउंड्री ओव्हर द रोप. ऑफ 1 विकेट. सध्या एका बाजूला इकॉनॉमिक्स योद्धा लढते, त्या विपक्षात एका बाजूला रोहा 35 धावांची गरज आहे. 39 माफ करा 39 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. क्षेत्ररक्षण 4 धावा. थँक्यू. गोष्ट झाली आहे. लक्ष द्यावं लागणार आहे. कॉन्सन्ट्रेशन इज मस्ट इम्पॉर्टंट पार्ट. स्टेप आउट झाले होते, यशस्वी करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे आणि इथे 1 मोर डॉट बॉल. एंड ऑफ दी 4th ओव्हर. अर्धा सामना संपलाय. स्कोर इज ऑन अ 61, लॉस ऑफ 1 विकेट. 35 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन 24 बॉल्स. 24 बॉल इथून शिल्लक आहेत आणि विजयाकरता बरोबर 35 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत रोमहर्षक मुकाबला आहे. जिकरीची झुंज, धुमस चक्री आणि संजय सातमकर, रोह्याचा आणखीन एक सुपरस्टार गोलंदाज सध्या क्रीडांगणावरती दाखल झालाय. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं आयोजन पूर्ण टीमचं इथे महत्व अनन्यसाधारण आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स त्यांनी टाकल्यानंतर आलेल्या दर्जेदार स्वरूपाची आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2026 ही स्पर्धा जी तुम्ही पाहतायत त्याचं सगळं श्रेय आयन एक्सचेंजला जाईल. अत्यंत भव्य दिव्य आयोजन. व्हॉट अ स्ट्रोक. स्लॉक स्वीप. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावांसाठी. इट्स अ सिक्सर. आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी ती अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. हा फटका अगदी पुलंच्या या काही ओळी तुमच्यापर्यंत पोचवल्या मी. असं आपण म्हणतो ना की भरलेला खिसा जसा माणसाला जग दाखवतो ना तसा रिकामा खिसा जगातली माणसं देखील दाखवतो. त्यामुळे शौर्यानं इथं लढावंच लागणार आहे तुम्हाला आणि ते धाडस इथे निश्चित रूपानं ते करतील का. अगदी 5वं षटक. संजय सातमकर. 3 बॉलचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 ऑथराइज बॉल जे संपुष्टात आलेत. बॉल तयार. हाफ ट्रॅकर उडवलाय. बॉल चालला. इट्स अ रॉकेट बॉल. रॉकेट स्ट्रोक. षटकार. घशातनं सगळे जे घास आहेत ना खेचून आणलेत प्रतिस्पर्धी संघांचे. कन्सिस्टंटली लढत राहणं म्हणजे काय. कदाचित देवाला देखील तुम्हाला तुमच्या नशिबात नसलेलं द्यावं लागेल. इतक्या जिद्दीनं आणि चिकाटीनं ते लढत आहेत. फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ स्टँडच्या बाहेर. इट्स अ सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार.
14 आणि फक्त एकच विकेट गमावली आहे. मी बऱ्याचदा म्हटलं की मिस्टर कन्सिस्टंट या नावानं या संघाला ओळखलं जाईलच. ती त्यांची कामानं झालेली ओळख तुमचा दीर्घकाळ ओळख निर्माण करते आणि तीच इथे ते करतायत. थोडासा खाली राहिला बॉल. प्लम्प अनालिसिस भौतिकशास्त्रात वापरलं गेलं. टाइम रिस्पेक्ट टू मोशनचं जे फंक्शन आहे ते गोलंदाजानं बदललं. म्हणजे कायनामॅटिक्स आणि डायनामिक मधला जो प्रकार आहे खरं तर तो इथं ते वापरतायत. हे क्रिकेट आहे ना, भौतिकशास्त्र ज्याचं स्ट्रॉंग आहे म्हणजे प्रॅक्टिकली त्याला खेळणं फार सोपं आहे. इथे बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट. इथे पहा 2 धारेची तलवार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी तलवार. आपण बऱ्याचदा म्हणतो की कटे तो सामने वाले की नाही तो अपनी भी गर्दन कभी कभी ये स्ट्रोक काट देता है. आणि 50 धावा. व्हॉट अ बॅटिंग. कमलेश चव्हाण संघाची टोटल पोहोचली आहे 83. 1 हँडेड नॉक. आणि कमलेशच्या बाबतीत मी एक बाजीराव मस्तानी चित्रपटातला डायलॉग आता जरूर ऐकवेन कि चीते की चाल बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. कदाचित तसाच कमलेश चव्हाणच्या बाबतीत म्हणावं लागेल की त्याच्या फलंदाजीवर संकोच करणं इथे चुकीचं ठरू शकेल. संघाला मी बऱ्याचदा म्हणतो ना की महाभारतामध्ये विजय समोर दिसतोय म्हणून अर्जुन बनून कोणी लढेल, परंतु मित्रत्वा करता किंवा समोर पराभव दिसतोय आणि तरी अगदी शौर्यानं लढायचं आहे तिथे तुम्हाला कर्णाचा काळीज घेऊनच लढावं लागणार आहे. साम दाम दंड भेद सूत्र मेरे नाम, गंगा माँ का लाडला में खाम खा बदनाम, कौरव वो से हो कि भी कोई कर्ण को नहीं भूलेगा, जाना जिसने मेरा दुख वो कर्ण कर्ण बोलेगा. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर. माफ करा लॉंग ऑफला बॉल गेला डीप मध्ये जिथे प्रोटेक्शन आहे. एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्स ऑन 84. नाउ 12 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम ॲक्वानॉमिक्स योद्धा. काही क्षणाच्या अंतरावर आहेत ते विजयापासनं, विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापासनं. बॉल तयार. प्रॉपर एक्झिक्युशन. व्हॉट अ बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर महेश शिंदे. दुखापतग्रस्त असताना देखील मी महेश शिंदेच्या बाबतीत द्विवेदी सर एक वाक्य जरूर सांगेन की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा घेऊन पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा. कदाचित पराभवाने माणूस संपत नाही, परंतु जो प्रयत्न करतो ना, प्रयत्न सोडतो तोच कदाचित संपतो. त्यामुळे कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि कदाचित त्या पद्धतीने इथे लढावं लागणार आहे. अगदी सामन्यामध्ये पाहतोय आपण 85 धावा, 85 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ ओनली सिंगल विकेट. 6th ओव्हर 6वं षटक जे ऑनगोईंग आहे आणि देर आर सर्टन चेंजेस इन बिटवीन फिल्डिंग. थोडेसे बदल केले जात आहेत. काही चेंजेस उशिरा नका होईना परंतु ते केले जात आहेत, हवी ठरतायत. रोहा संघाच्या विपक्षात थोडेसे ॲक्वानॉमिक्स योद्धा, परंतु अजूनही दिल्ली बहुत दूर आहे. हा सामना मोठा अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणार. नो, इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंच अगदी आपण पाहतो की अत्यंत चांगली पंच म्हणून भूमिका ते दर्शवत आहेत. या षटकातल्या 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. लास्ट 2 डिलिव्हरीज ज्या बॅलन्स आहेत, ज्या बाकी आहेत. चला, अंपायर डिसिजन इज द फायनल वन. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की सचिन रमेश तेंडुलकरांना कमीत कमी 14 ते 15 पेक्षा जास्त वेळा हे ते 95 ते 100च्या मध्ये असताना बाद नसताना देखील बाद दिलाय. म्हणजे स्टीव्ह बकनरला समोर पाहिलं की सगळ्यांनाच भीती वाटायची. आणि इथे पहा सरळ बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, चौकार. बॉल तयार. मिस्टर इथे पहा चुकी केली. आता विजय कडवकडनं चुकी झाली आहे जी परावर्तित होईल एका अतिरिक्त धावसंख्येमध्ये. 90 ऑन स्कोर कार्ड. ना ओनली 6 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. आणि महेश शिंदे चांगला परफॉर्मन्स दिलाय. थोडेसे प्रयत्न रोहा संघाचे अपुरे पडलेत, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हे क्रिकेट आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स, क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. हा
अनिश्चितता भरलेला खेळ आहे. एखादा शॅमिलियन सरडा देखील कमी वेगानं रंग बदलतो, त्यापेक्षाही भयानक वेगानं रंग बदलणारा हा खेळ आहे. पहिला बॉल, चेंज ऑफ पेस, गतीचा काटा बदललाय. मिस्टर प्रतीक, ही इज द डेंजर मॅन. अंगात परिधान केलेल्या जर्सीच बरेचसे संकेत देतोय. बॉल तयार, ओव्हर दी स्टंप्स. फटका पहा, स्क्वेअर लेग मध्ये विकेटचं पतन होईल का? पकडो कॅच, जीतो मॅच. आणखीन एक धक्का. या ओव्हर मधल्या फक्त 2 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉल्स आर देअर अँड नाव ओनली 6 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम एक्वानॉमिक्स योद्धा. मागच्या वर्षीचा विनर एक्वानॉमिक्स योद्धा यंदाच्या हंगामात देखील विजयाचा रथ, त्यांची जी विक्ट्रीची कन्सिस्टन्सी आहे ती राखेल का? नवीन बॅटर गणेश कांबळे जो खेळपट्टीवर आलाय. मागच्या मॅचचा अत्यंत व्हायटल प्लेयर म्हणून त्याची ओळख, अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत इम्पॉर्टंट खेळाडू म्हणून त्याची ओळख त्यानं प्रस्थापित केली. बॉल तयार. प्रतीक, सफलता मिळाली आहे या आधीच्या बॉलवर. वन्स अगेन प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर दी स्टंप्स आलाय पंचांच्या डाव्या हातावरून. आखू टप्प्याचा बॉल होता. इट्स अ शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, pull through the mid wicket and only single for team Aquanomics Yodha. Score moves on 91 runs, loss of 2 wickets, and अजूनही only 5 required to win this match for team Aquanomics Yodha. फटका, सुपर्ब, खेळ खलास. Aquanomics Yodha ठरतोय या IPL 2026 चा अंतिम विजेता. चला DJ, थँक यू. बोथ टीम कॅप्टन, आय रिक्वेस्ट यू, दोघांनाही विनंती आहे आपण इथे या. थँक्यू. सन्माननीय रिस्पेक्टेड श्रीवास्तव सर, राजेशजी श्रीवास्तव सर, आपणास देखील विनंती आहे की आपण देखील या. आय रिक्वेस्ट यू, प्लीज वेलकम. सन्माननीय आदरणीय सरजोशी सरांना देखील विनंती आहे की आपण देखील या. ऑल विनिंग टीम कॅप्टन्स, विनर as well as runner up, both team captain with your squad, please welcome. सन्माननीय